एका बेटावर 3 वृद्ध वैरागी राहत होते. ते इतके निरागस होते की त्यांना फक्त एकच प्रार्थना यायची: आम्ही 3 आहोत, ईश्वर तू 3 आहेस, आमच्यावर दया कर. ही त्यांची मनापासून केलेली साधी प्रार्थना होती. पण ह्या प्रार्थनेच्या वेळी अद्भुत चमत्कार घडत असत. त्याच भागातील एका बिशपाला त्या वैराग्यांविषयी कळले. त्याला वाटलं की त्यांची प्रार्थना नियमबाह्य आणि अशोभनीय आहे. म्हणूनच त्याने ठरवलं, माझं कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे जाऊन धर्मनियमानुसार योग्य प्रार्थना शिकवणं. तो नावेतून त्या बेटावर गेला. त्याने त्या वैराग्यांना भेटून सांगितलं, तुमची प्रार्थना चुकीची आहे. अशी प्रार्थना ईश्वराला स्वीकार्य नाही. आणि मग त्याने त्यांना धार्मिक शास्त्रांमधून काही प्रचलित प्रार्थना शिकवल्या. नंतर बिशप समाधानी होऊन आपल्या नावेतून परत निघाला. पण काही अंतरावर गेल्यावर त्याने पाहिलं की एक तेजस्वी प्रकाश त्याच्याकडे वेगाने येतोय. थोड्याच वेळात त्याला दिसलं की ते 3 वैरागी हातात हात घेऊन पाण्यावरून धावत नावेसमोर येत आहेत. ते बिशपाजवळ पोहोचून विनंती करू लागले, आपण आम्हाला जी प्रार्थना शिकवली होती ती आम्ही विसरलो आहोत, म्हणूनच परत आलो आहोत. कृपया ती प्रार्थना आम्हाला शिकवावी. हे ऐकून बिशप पूर्णपणे चकित झाला. त्याने आपल्या चुकांची जाणीव ठेवून नम्रपणे उत्तर दिलं, प्रिय सज्जनांनो, जशी तुम्हाला माहिती आहे तशीच प्रार्थना करत राहा. कथेचा भावार्थ: प्रार्थनेतील शब्द नव्हे तर अंतःकरणेतील श्रद्धा महत्वाची असते. खरा विश्वास असला की कोणतीही प्रार्थना प्रभावी ठरते.